आपण 5 वेगवेगळ्या चिन्हांवरती निवडणुका लढलोय. चिन्ह काढून घेतलं तरी अस्तित्व काढता येत नाही. शरद पवारांचं वक्तव्य. लोकांपर्यंत चिन्ह आणि उमेदवार पोहोचवा. शरद पवारांच्या सूचना. मनसेचे शिलेदार लोकसभेत, विधानसभेत विजयी होतील. मनसे नेते अमित ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला विश्वास. भास्कर जाधव यांच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त. काल निलेश राणे आणि भास्कर जाधव यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या गोंधळात 5 पोलिसांसह दोनही गटातले 40 कार्यकर्ते जखमी. रत्नागिरीमधल्या दगडफेकी प्रकरणी भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल. दोनही पक्षांच्या 300 ते 400 कार्यकर्त्यांवरती कारवाई. अटल सेतूवर आज रात्री 11 वाजल्यापासून 18 फेब्रुवारी दुपारी 1 वाजेपर्यंत वाहतूक बंद. मॅरेथॉन स्पर्धेमुळे वाहनांना प्रवेश बंदी. नवी मुंबई पोलिसांची अधिसूचना. मुंबईतल्या गोखले पुलाचं काम अंतिम टप्प्यात. पुलाचं काम पूर्ण झाल्यावर वाहतूक कोंडीतनं मुंबईकरांची सुटका होणार. मुंबई कोस्टल रोडचं उद्घाटन याच महिन्यात पार पडणार. महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची माहिती. वरळी ते मरीन ड्राईव्ह हा पहिला टप्पा सुरू होणार. रविवारी रेल्वेच्या 3ही मार्गांवरती मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवरती ठाणे कल्याण मार्गावर, हार्बर लाईनवरती सीएसएमटी ते सुनाभट्टी वांद्रे मार्गावर, तर पश्चिम रेल्वेवरती वसई रोड ते भाईंदर मार्गावर मेगा ब्लॉक. आता लवकरच कल्याण लातूर प्रवास 4 तासात पार करणं शक्य होणार. एनएचआयच्या माध्यमातून सुमारे 1050 किलोमीटरच्या रस्त्यांची उभारणी केली जाते. या प्रकल्पात कल्याण लातूर द्रुतगती महामार्गाचा समावेश आहे. राम मंदिर आता दररोज तासभर बंद राहणार. मंदिराचे दरवाजे दुपारी 12:30 ते 1:30 पर्यंत बंद ठेवण्याचा मंदिर प्रशासनाचा निर्णय. मंगळवारी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात चर्चा करून मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याबाबतचा कायदा होण्याची शक्यता. कुणबी नोंदी सापडलेल्यांना कुणबी दाखले देण्याबाबतही अधिवेशनात होणार चर्चा. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 8वा दिवस. 20 ते 21 तारखेनंतर आंदोलन हाताबाहेर जाण्याचा इशारा. तर सगळे सोयरेच्या अंमलबजावणीवर मनोज जरांगे ठाम. अधिवेशनात निर्णय झाला नाही तर आंदोलनाची पुढची दिशा आम्ही निश्चित करू. जरांगेंची एबीपी माझाशी बोलताना माहिती. सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी. अंमलबजावणी केल्याशिवाय आंदोलन थांबवणार नाही. मनोज जरांगेंचा इशारा. विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत. आंदोलनामुळे विद्यार्थ्यांची अडचण होणार नाही याची मराठा आंदोलकांनी काळजी घ्यावी. मनोज जरांगेंचं मराठा आंदोलकांना आवाहन. नांदेड जिल्ह्यामध्ये मराठा आंदोलक आक्रमक. नांदेडच्या पिंपळगावात निमजी इथे आमदार मोहन हंबर्डे यांची गाडी मराठा आंदोलकांनी फोडली. नांदेड परभणी महामार्गावरती मराठा समाजाचं कालपासून रास्ता रोको आंदोलन. आंदोलनामुळे महामार्गावरची वाहतूक खोळंबली. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज सलग दुसऱ्या दिवशी हिंगोली जिल्ह्यातील बस सेवा बंद. एसटीचं होणारं नुकसान टाळण्यासाठी महामंडळाचा निर्णय. आरोपीला घेऊन जाणाऱ्या जामखेड पोलिसांच्या खासगी वाहनावरती बीडच्या केसमध्ये हल्ला. 3 पोलिसांना मारहाण करत वाहनाच्या काचाही फोडल्या. 9 जणांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद. भरधाव कारच्या छतावरती बसून स्टंटबाजी करणं. 2 तरुणांना भोवलं. पुण्यामधल्या निगडी पोलिसांकडनं दोघांना अटक. वाढवण बंदराविरोधातील आक्रोश मोर्चा 22 तारखेला आझाद मैदानावरती धडकणार. राज्यातील मच्छीमारांच्या विविध संघटना आणि पालघरमधील 25 पेक्षा अधिक संघटना आक्रोश मोर्चात सहभागी होणार. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. मुंबईवरनं पुण्याला येणाऱ्या दिशेवरती वाहनांच्या लांबच लांब रांगा. वाहतूक संथ गतीनं. छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत. गेल्या 3 दिवसांपासून अनेक वसाहतींमध्ये पाणी नाही. 2 ठिकाणी जलवाहिनी फुटली. पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांवरती पाणी विकत घेण्याची वेळ. पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे 61,47,000 रुपये थकीत. कर्मचाऱ्यांचा थकीत पीएफ न भरल्यामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाची कारखान्याला नोटीस. निर्यात बंदी असतानाही टोमॅटोच्या कंटेनरमधनं यूएईला पाठवण्यात येणारा कांदा सीमा शुल्क विभागानं जप्त केला. नागपूरच्या सीमा शुल्क विभागाची मुंबईत कारवाई. राज्यसभा निवडणूक बिनविरोध. अपक्ष उमेदवार विश्वास जगताप यांचा अर्ज बाद. अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे, मिलिंद देवरा, प्रफुल्ल पटेल आणि चंद्रकांत हंडोरेंना खासदारकी. मुंबईतल्या वांद्रे परिसरात महापालिकेकडनं डीप क्लिनिंग ड्राईव्ह. महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची उपस्थिती. सोलापूर महानगरपालिकेचं 2024 आणि 25 या आर्थिक वर्षाचं अंदाजपत्रक सादर.
महापालिका आयुक्त शीतल तेली उगलेंकडनं 1157 कोटी 23 लाख रुपयांचं अंदाजपत्रक सादर. माहूल ते रसायनी पेट्रोलियम पाईपलाईनचा मार्ग मोकळा. पेट्रोलियम पदार्थ माहूलवरनं रायगडला नेणाऱ्या पाईपलाईनला हायकोर्टाचा हिरवा कंदील. धनगर आरक्षणासंदर्भातील याचिका हायकोर्टानं फेटाळल्या. धनगरांना अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देण्यास कोर्टाचा नकार. अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी उच्च न्यायालयानं फेटाळल्यामुळे धाराशिवमध्ये धनगर समाज आक्रमक. केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळत व्यक्त केला निषेध. वांद्रे परिसरात भाजप आणि ठाकरे गटात पोस्टर वॉर. कलानगर सिग्नलवरील गेट वेल सून उद्धव ठाकरे या भाजपच्या पोस्टरला गेट आउट सून फडणवीस. शिवसेना ठाकरे गटाचं उत्तर. शरद पवार आणि अजित पवारांमध्ये अंतर निर्माण करण्याचं काम आव्हाडांनी केलंय. राष्ट्रवादी जितेंद्र आव्हाडांना एकटंच राहायचंय. धनंजय मुंडेंची टीका. शिवाजीराव आढळरावांची पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी वर्णी. आढळरावांनंतर महायुतीकडनं शिरूर लोकसभेच्या रिंगणात उमेदवार कोण याची चर्चा. म्हाडाचं अध्यक्षपद आणि लोकसभा निवडणुकीचा काही एक संबंध नाही. आपण लोकसभा मतदारसंघावरचा दावा सोडलेला नाही. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांची माहिती. पवार गट, ठाकरे गट आणि काँग्रेसनंतर वंचित बहुजन आघाडीकडनंही हिंगोली लोकसभेवर दावा. ठाकरे गटातनं वंचित आघाडीत प्रवेश केलेले बीडी चव्हाण लोकसभेसाठी इच्छुक. वर्ध्यामधल्या कारंजा तालुक्यातील गावांना वादळ, गारपीट आणि अवकाळी पावसाचा जबरदस्त तडाखा. संत्रा बागांचं मोठं नुकसान. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते कोल्हापूर प्रेस क्लब पुरस्कारांचं वितरण. एबीपी माझाचे कोल्हापूरचे प्रतिनिधी विजय केसरकर यांना उत्कृष्ट पत्रकार म्हणून पुरस्कार प्रदान. तर कॅमेरामन निलेश शेवाळे यांना उत्कृष्ट कॅमेरामन म्हणून पुरस्कार. सरकारनं नवीन GR रद्द करत वंचित दुर्लभ घटकातील विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावं, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार. धडाकेबाज युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमोल केंद्रे यांचा इशारा. मनोज जरांगेंच्या समर्थनात राज्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलनाचं नियोजन. नाशिक, हिंगोली, पंढरपूर, लातूर तसंच इतरही ठिकाणी रास्ता रोको आणि चक्काजाम आंदोलन होणार. मुंबईच्या गोवंडीतील आदर्शनगर भागात पहाटे 10 ते 12 घरांना आग. आगीवरती नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश. सुदैवानं जीवितहानी नाही. वसईमधल्या तामतलाव मुख्य रस्त्यावरती पालिकेच्या बसला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. सुदैवानं जीवितहानी नाही. बोरिवली पश्चिमेमध्ये बाईक पार्किंगमध्ये मोठी आग. आगीमध्ये 10 ते 12 दुचाकी जळून खाक. आगीचं कारण अस्पष्ट. मुंबईतील साकीनाका खैरानी रोडवरच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये आग लागल्याची घटना. ग्राउंडवरती बेवारस गाड्यांमुळे आग लागल्याची माहिती. मुंबईच्या जुहू परिसरातनं 2 किलो MDMA जप्त. दहशतवाद विरोधी पथकाच्या जुहू युनिटची कारवाईत 3 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त. साऊथ एशियातील सर्वात मोठं पायलट ट्रेनिंग सेंटर अमरावतीमध्ये होणार. अमरावतीमधील बेलोरा विमानतळाचं कायापालट होणार. देवेंद्र फडणवीसांची घोषणा. सोलापूरमधल्या उळे गावातील ग्रामस्थांवरती रस्त्यावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ. गावात हिंदू स्मशानभूमी नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.